नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। तर आज आपण कारलं खाल्ल्याने काय फायदा होतो किंवा कारलं कसं फायदेशीर आहे आपल्यासाठी हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, कारलं जे आहे चवीला अत्यंत कडवट आणि तुरट असतं, त्यामुळे बहुतांश लोकांना कारलं खायला आवडतच नाही। पण कारल्याचे अफलातून असे फायदे आपल्यासाठी आहेत, त्यामुळे कारलं खाणं खूप महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात पहिले कारल्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी असतात ज्या महत्त्वपूर्ण आपल्या शरीराला देतात ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात पहिले कारल्यामध्ये कॅटेचिना, गॅलिव असं ॲसिड असतं। त्याच पद्धतीने कॉलेराजिव असंही ॲसिड कारल्यामध्ये असतं। अँटीऑक्सिडंटमुळे कारलं जे आहे कॅन्सरपासून आपल्याला दूर ठेवत असतं, त्यामुळे कारलं खाणं खूप महत्त्वाचं आहे। तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत की कारलं जे आहे ते कारल्याचे नेहमी सेवन केल्याने आम्लपित्ताचा त्रास कमी होतो। त्याच पद्धतीने कारलं जे आहे शक्तिवर्धन असं मानण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुमच्या मुलांच्या आहारात कारल्यांचा समावेश नक्की करा। बघा, मुलं तर कारलं कसंच खात नाही। कोणतीही भाजी जी असतात मुलं खाण्याला खूप चवणे करतात, पण कारलं खूप महत्त्वपूर्ण मानण्यात आलेलं आहे, शक्तिवर्धन असं त्याला म्हणण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला कळत न कळत कारल्याचा समावेश तुमच्या मुलांच्या आहारात, जे खात नाही त्यांच्या आहारात समाविष्ट करणं खूप महत्त्वपूर्ण मानण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने बघणार आहे आपण की कारलं जे आहे नेहमीच सेवन जर आपण केलं तर आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मानण्यात आलेलं आहे, कारण कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए मोठ्या प्रमाणात असतं। त्यामुळे डोळ्याची निरोगी ठेवण्याची क्षमता जी आहे कारल्यामध्ये आहेत। आपण जर नियमित 1 महिना कारल्याचं सेवन केलं तर आपल्या डोळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो। जर तुम्हाला रातआंधळेपणा असेल तर तुम्हाला कारल्याचं सेवन 1 महिना नियमित केल्याने 1 महिना सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा घेतल्याने खूप चांगल्या पद्धतीने फायदा मिळतो, कारण कारल्यामध्ये बीटा असतो। त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या डोळ्यांची काळजी व आपल्या दृष्टीला अत्यंत प्रभावशाली कारल्याचा रस मानण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला कारलं घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने कारल्यामध्ये जे आहे जुन्यातल्या जुना खोकला व कफ काढण्याची जी विपुलता आहे कारल्यामध्ये असते। बघा, कारल्याचा रस जर आपण कंटिन्यू 1 महिना घेतला तर तुम्हाला कितीही जुना खोकला असेल किंवा सारखा कफ होत असेल तर तुम्हाला डेली जे आहे 1 चमचा किंवा त्याचा कारल्याचा रस काढून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा कफ आणि खोकला राहण्यास तुम्हाला आराम मिळेल। हे जे आहेत हे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि कारल्याचे फायदे भरपूर प्रमाणात तुम्हाला घ्यायचे आहेत। त्याच पद्धतीने जर तुमचं वजन वाढत असेल तर तुम्हाला कारल्याचं सेवन करणं खूप गरजेचं आहे। कारल्याचा सकाळी 1 ग्लास रस पिल्याने जे आहे आपलं कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चरबी घटण्यास खूप चांगल्या पद्धतीने मदत होते। त्यामुळे तुम्हाला कारल्याचं सेवन नक्कीच करायचं आहे। तसेच बघा, छोटे मुलं असतात, छोट्या मुलांमध्ये जे आहे जंताचं प्रमाण जास्त असतं। त्याच पद्धतीने काही मोठ्या लोकांना सुद्धा जर तुम्ही गोड वगैरे जास्त खात असाल तर जंत होत असतात। तर हे जंतांचा जो पोटाचे विकार आहे त्याच्यासाठी कारल्याचा रस अत्यंत उपयोगी मानण्यात आलेला आहे। जर तुम्हाला या समस्या असतील तर तुम्हाला नक्कीच कारल्याचा रस घेऊन खूप फायदेशीर तुमच्यासाठी ठरणार आहे। त्याच पद्धतीने बघा, जे आहे तुम्हाला भूक लागत नसेल, बघा भूक न लागणे हा सुद्धा खूप लोकांना प्रॉब्लेम असतो। तर जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्हाला नियमितपणे कारल्याचं सेवन जर केलं तुम्ही तर तुम्हाला बघा भूकेत तुमच्या वाढ झालेली असेल आणि तुमच्यासाठी खूप फायदेशीर हा जो कारल्याचा रस किंवा कारल्याची भाजी किंवा तुम्ही कारल्याचं एकखट्या भाजी करून मसाला कारलंसुद्धा करून खाऊ शकता। बघा, ते बनवण्यावर असते। जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं तर थोडंसं ते कमी कडवट लागून तुम्ही तुमच्या आहारात त्यांचा नक्कीच समावेश करू शकता। कारल्यांच्या विविध पद्धतीने भाज्या किंवा कारलं वाळवून त्याचं चूर्णसुद्धा बनवलं जातं। बघा, अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत आपण आपल्या आहारात जर समावेश केला तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराची काळजी आणि
अनेक विकार जे आहेत ते आपण दूर ठेवण्यास खूप महत्त्वपूर्ण मानू शकतो। त्याच पद्धतीने कारल्याचं जर नेहमीच सेवन केलं तर ब्लड कोलेस्ट्रॉल ही दूर राहते व हार्ट अटॅक जो असतो सगळ्या हल्लीच्या जीवनामध्ये हार्ट अटॅक लवकर येतो। तर त्यासाठी तुम्हाला कारल्याचं सेवन केल्याने त्याच्यापासून तुम्ही नक्कीच तुमचा बचाव करू शकता व दूर राहण्यास मदत होते। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या आहारामध्ये समावेश केल्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराला, आपल्या स्किनला, सगळ्या गोष्टींना चांगले फायदे होत असतात। त्यामुळे तुम्हाला कारल्याचा समावेश करणं खूप चांगल्या पद्धतीने आहारात तुमच्या करायचं आहे। तसंच बघा, कोणाला स्टोन होतात, पोटामध्ये जर एखादा स्टोन झाला असेल, जर तुम्ही नियमित कारला खात असाल तर हे स्टोन होत नाहीत। तसेच खाज येणे किंवा चट्टे होणे, गचकरण होणे किंवा जास्त आपलं खजूर जे असतं ते होत असतात, त्या सगळ्यांचा बचाव करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण कारल्याचं सेवन केलं तर खूप महत्त्वपूर्ण मानण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला कारल्याचं सेवन नियमितपणे करून चांगल्या पद्धतीने त्याचे फायदे व अफलातून फायदे तुम्हाला मिळू शकतात। भरपूर अशा गोष्टी कारल्यामध्ये आहेत ज्याचे सेवन जर आपण केलं तर आपलं शरीर जे आहे निरोगी राहण्यास चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते। तर चला परत भेटूया अशा एका छोट्याशा व्हिडिओने। जर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशाबद्दल माहिती बघायला आवडेल।